म्हणून त्याला बाहेर केलं होतं. परंतु बाहेर केल्यानंतर त्याच्यामधले पण बिहेवियर चेंज वाढले. तो मस्त जास्त शो करायला लागला, ॲग्रेशन जास्त शो करायला लागला. परंतु जसं त्याला जवळ आणला तसं त्याचं ॲग्रेशन हळूहळू डे बाय डे कमी झालं. पण ते जवळ आणण्याची प्रोसेस कशी होती? सगळ्यात जास्त क्रिटिकल सिच्युएशन येते ज्यावेळेला एखादा ॲनिमल हा सो कॉल्ड प्रॉब्लेम ॲनिमल बनतो. अनफॉर्च्युनेटली कधी कधी की माणसांवरती हल्ले करणं अशा घटना घडायला लागतात. त्यावेळेला खूप ट्रिकी कंडिशन तयार होते. तो की मी नाशिकला पोस्टेड होतो. त्यावेळेला काय झालं की एका गावामध्ये एका बिबट्याने एका यंग मुलीला, साधारणतः 3-4 वर्षाच्या मुलीला, तिच्यावरती हल्ला केला आणि तिला ऊसाच्या शेतामध्ये फडफडत नेलं. हा प्रॉब्लेम कुठे जास्त येतो? जिथं जास्त शहरीकरण झाले, लोक निसर्गापासून दूर गेलेत. तुषार सर नमस्कार. थँक्यू सो मच. तुम्ही आज जंगल एकोजच्या या पॉडकास्टवर आलात. सर सगळ्यात आधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जंगल प्रेम किंवा जंगल संवर्धनाचं काम आपण हाती घ्यावं किंवा वनसेवा अधिकारी म्हणून जॉईन व्हावं, हे सगळं ही सगळी प्रेरणा कुठून आली? अगदी लहानपणापासून का आयुष्यात असं काही घडलं ज्याच्यामुळे तुम्हाला ह्या विषयाकडे वळावं असं वाटलं? लहानपणापासूनच याची प्रेरणा आहे. माझा जन्म आणि माझं शिक्षण हे रुरल बॅकग्राऊंडमध्ये झालं, खेडेगावात झालं. तर जंगल, शेती, नदी, नाले याच्यासोबतच माझं बालपण गेलेलं आहे. त्यामुळे लहानपणापासूनच निसर्गाची आसक्ती ही मनामध्ये आहे. आणि जसजसं मी कॉलेज करत गेलो आणि मला फॉरेस्ट सर्व्हिसविषयी कळालं आणि फॉरेस्ट सर्व्हिसविषयी कळाल्यानंतर असं कळालं की याच्यामध्ये आपण चांगलं करिअर करू शकतो. आणि ज्यावेळेला मला परदेशात जायची, अमेरिकेला मला PhD स्कॉलर म्हणून ऑफर होती, ती न घेता मी भारतामध्ये राहून UPSC करून आणि स्पेशली फॉरेस्ट सर्व्हिस करायचा प्रयत्न केला आणि सुदैवानं मला ऑल इंडिया 12 रँक मिळून महाराष्ट्रामध्ये सेवा करण्याची संधी भेटली. तुम्ही का ऑफर फेटाळली तेव्हा US ला जायची? ॲक्च्युली काय आहे की फॉरेस्ट सर्व्हिस ही एका अर्थानं देशसेवाच आहे, की निसर्गाची सेवा आहे. आणि आपण आपल्या मातीसाठी, आपल्या लोकांसाठी, आपल्या प्राणी पक्ष्यांसाठी काम करण्याची ज्यावेळेला संधी भेटते त्यावेळेला नथिंग लाईक इट. आणि त्यानंतर ज्यावेळेला आपण परदेशात जातो त्यावेळेला फ्रॉम द ग्राउंड झिरो यू स्टार्ट. हिअर टू आय हॅड बिल्ड द बेस ऑफ 20 इयर्स आणि त्या 20 इयर्सच्या बेसवरती मला काम करायचं आहे. त्यामुळे मला काय हे नवीन नव्हतं आणि हे काम करण्याची संधी मिळणं माझ्यासाठी हीच खूप मोठी भाग्याची गोष्ट होती. पण मग तुम्हाला असं आता कधी रिग्रेट नाही वाटत की मी तेव्हा जायला पाहिजे होतं आता? येस, समटाईम डू फील की ज्यावेळेला माझे मित्र बघतो मी परदेशात सेटल झालेत किंवा त्यांची लाईफस्टाईल बघतो. पण वन्स आय गो देअर अँड सी, ज्यावेळेला इंटरनॅशनल ट्रिपवरती जातो त्यावेळेला कळतं की फॉर हाऊ मेनी डेज यू विल सस्टेन. थोड्या दिवसासाठी बरं वाटतं, लाँग रनसाठी नाही चांगलं. त्यामुळं अल्टिमेटली व्हॉट आय डिड, की मी जे केलं ते योग्यच केलं असं वाटतं. पहिल्यांदा तुमचं पोस्टिंग गडचिरोली भागामध्ये होतं आणि आय थिंक बऱ्याच जणांना गडचिरोली या भागाचा नक्षलाईट एरिया म्हणून बऱ्यापैकी त्या भागाची माहिती आहे, स्पेशली जेव्हा जंगलाशी रिलेटेड गोष्टी होतात तेव्हा. सो कसे अनुभव होते तिथले आणि काम करताना काय चॅलेंजेस समोर होते? याच्यासाठी एक किस्सा आहे. मी ज्यावेळेला ट्रेनिंगला होतो डेहराडूनला, तो आय यूज टू हॅव अ महाराष्ट्राचा मॅप, की ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मला काम करायचं आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करायचं आहे. आणि त्याच्या शेवटी सगळ्यात लास्टला मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरला गोंदिया जिल्हा होता. आणि माझं सगळ्यात पहिलं पोस्टिंग गोंदिया जिल्ह्यामध्ये झालं आणि सबसिक्वेंटली गडचिरोलीमध्ये झालं. परंतु सांगायला आनंद वाटेल की सगळ्यात बेस्ट काम हे गडचिरोली, गोंदिया अशा जिथं जंगलं जास्त आहेत, वन्य प्राण्यांचा वावर जास्त आहे, पूर्ण समाजाचं जगणं हे जंगलावरती अवलंबून आहे, अशा ठिकाणी काम करताना खूप आनंद होतो. वेगवेगळ्या गोष्टी शिकायला भेटतात आणि खरं जंगलाचं काम काय असतं हे या भागामध्ये करायला भेटतं. पण काही चॅलेंजेस त्यावेळेला? चॅलेंजेस खूप सारे असतात, ज्याच्यामध्ये तुमची मोबिलिटीज इश्यू. तुम्ही एकाच वेळेला एका कंटिन्युअस रुटीनमध्ये एका ठिकाणी जाऊ शकत नाही. तुम्हाला तुमचं सरप्राईज व्हिजिट द्यावे लागतं प्रत्येक ठिकाणी. त्यानंतर नेटवर्क इश्यू आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी दूरध्वनीनं किंवा इंटरनेटने पोचू शकत नाही. त्यानंतर वेगवेगळ्या फॅसिलिटीचा अभाव आहे त्या भागामध्ये.
परंतु जंगल संपदा ही फार विस्तृत आणि फार मोठ्या प्रमाणात आहे, की ज्याच्यामध्ये काम करायला तुम्ही नवीन असं कॉन्ट्रिब्युशन फार मोठ्या प्रमाणात करू शकता. मला सांगायला आवडेल, की माझ्याकडे गडचिरोलीमध्ये असताना एलिफंट कॅम्प्स होते. एलिफंट कॅम्प असताना त्या एलिफंट कॅम्पमध्ये ऑलमोस्ट 8 एलिफंट होते. मी तिथं जॉइन करायच्या पहिले अनफॉर्च्युनेटली जो अल्फा मेल होता अजित नावाचा, त्याने माहूतला मारून टाकलं होतं. कारण की त्याच्या रेअरिंग प्रॅक्टिसेसमध्ये काही थोडे इश्यू आले असतील किंवा तो मस्कमध्ये आला असेल त्यावेळेला. आणि अनफॉर्च्युनेटली अजित वॉज टाईड अवे फ्रॉम द हर्ड. आणि मी जेव्हा जॉईन केलं, पाहिलं की हर्डचं बिहेवियर मला नॉर्मल वाटत नव्हतं. देन स्लोली आय टूक अ डिसिजन की अजितला थोडं जवळ आणायचं त्या हार्डच्या. मग तो जो कळप होता त्याच्यापासून साधारणतः 2 किलोमीटरवरती अजित होता. रोज त्याला 200 मीटर कमी करत आम्ही 10-15 दिवसामध्ये त्याला एकदम त्या कळपाच्या जवळ आणला. जवळ आणल्यानंतर ड्रास्टिकली कळपामधला बिहेवियर चेंज झाला. आणि स्लोली वी रिइंट्रोड्यूस अजित टू दॅट पर्टिक्युलर हर्ड. आणि त्याचं फलश्रुत असं झालं की त्यांचा 2 फिमेल गॉट प्रेग्नंट आणि 2 नवीन कापचा जन्म झाला माझ्या काळामध्ये तिथं. हो, पण हे कसं तुम्ही त्याला जवळ आणलं? जवळ म्हणजे काय आहे की तो इतका ॲग्रेसिव्ह होता की तो कळपाच्या फेलो मेंबरशी पण जुळवून नव्हता घेत. म्हणून त्याला बाहेर केलं होतं. परंतु बाहेर केल्यानंतर त्याच्यामधले पण बिहेवियर चेंज वाढले. तो मस्त जास्त शो करायला लागला, ॲग्रेशन जास्त शो करायला लागला. परंतु जसं त्याला जवळ आणला तसं त्याचं ॲग्रेशन हळूहळू डे बाय डे कमी झालं. पण ते जवळ आणण्याची प्रोसेस कशी होती? जवळ आणण्याची प्रोसेस काय, एकाच वेळेला हार्डच्या जवळ नाही न्यायचा. सी एलिफंट्स आर सो इंटेलिजंट ॲनिमल, दे सेन्स अदर ॲनिमल थ्रू देअर फीट. ग्राउंडमधून त्यांचे व्हायब्रेशनपासून ते एकमेकाशी कम्युनिकेट करू शकतात. तर जसं तुम्ही जवळ आला ना की त्यांना दिसायला लागतं, हर्डला दिसतोय की अजित दिसतोय, तो ॲग्रेसिव्ह नाही आहे, ही हॅज स्टार्टेड रिऑक्युपाईंग द स्पेस इन द हर्ड. आणि त्याचं जे अल्फा मेलचं जे डॉमिनन्स आहे तो त्याला परत एकदा सिद्ध करायचा प्रयत्न भेटला. सर, आत्ता तुम्ही एलिफंट हर्ड्सबद्दल बोलत होतात आणि त्या अजित नावाच्या एलिफंटला जवळ आणण्याच्या प्रोसेसबद्दल बोलत होतात. हे जे अशा पद्धतीने प्राण्यांच्या बाबतीत तुम्हाला काही वेळेला ऑनफिल्ड कॉल्स घ्यावे लागतात किंवा अशा पद्धतीचे डिसिजन्स घेऊन प्राण्यांच्या संवर्धनासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात काही वेळेला त्यांच्या मर्जीच्या थोडंसं विरुद्ध जाऊन. अशा वेळेला तुमचं ट्रेनिंग जे असतं ऑब्व्हियसली फॉरेस्ट सर्व्हिसेसमधलं आणि लोकल्स आणि तुमची अख्खी टीम, ह्या सगळ्याचा कसा एकतर मिलाफ होतो आणि काय पद्धतीने हे एक्झिक्युशन होतं? कारण अनेक जणांना फॉरेस्ट डिपार्टमेंट हे सगळं काम कशा पद्धतीने एक्झिक्यूट करतं हे माहिती नसतं. याच्याबद्दलची माहिती कुठेही मिळत नाही. अनफॉर्च्युनेटली फॉरेस्ट डिपार्टमेंटची जी ऑफिशियल्स आहेत तुमच्यासारखे ते पटकन सापडत नाहीत कुठेही, असे हे प्रश्न पडले की विचारायला उत्तरं. तर ह्या कामाबद्दल थोडंसं इन डिटेल सांगू शकलात तर बरं होईल. सगळ्यात जास्त क्रिटिकल सिच्युएशन येते ज्यावेळेला एखादा ॲनिमल हा सो कॉल्ड प्रॉब्लेम ॲनिमल बनतो. प्रॉब्लेम ॲनिमल म्हणजे काय की त्याचं ह्युमन हॅबिटेशनच्या जवळ जाणं किंवा अननॅचरल किलिंग करणं. जसं की निसर्गातले जे प्राणी आहेत त्यांना सोडून पशु जे आहेत, जे आपण पाळतू पशु जे आहेत त्यांच्यावरती आक्रमण करून त्यांना संपवणं किंवा अनफॉर्च्युनेटली कधी की माणसांवरती हल्ले करणं, अशा घटना घडायला लागतात. त्यावेळेला खूप ट्रिकी कंडिशन तयार होते. याच्यामध्ये उदाहरण देऊ इच्छितो की मी नाशिकला पोस्टेड होतो. त्यावेळेला काय झालं की एका गावामध्ये एका बिबट्याने एका यंग मुलीला, साधारणतः 3-4 वर्षाच्या मुलीला, तिच्यावरती हल्ला केला आणि तिला ऊसाच्या शेतामध्ये फरफडत नेलं आणि अनफॉर्च्युनेटली ती मुलगी दगावली देखील. मग अशा कंडिशनमध्ये गावकऱ्यांचा पूर्ण रोष हा वन विभागावरती येतो. म्हणजे इथंपर्यंत लोक बोलतात की तुमचा बिबटे आहे, तुम्ही काय करता? मग तो बिबट्या भले त्यांच्या घराजवळ, शेताजवळ या अधिवासामध्ये वावरत असेल. सध्या काय झालंय की ऊसाची शेती म्हणा किंवा द्राक्ष बागायतदार म्हणा की जे ॲन्युअल क्रॉप आहेत, पूर्ण वर्षभर तिथं साधारणतः आपल्या खांद्याच्या वरती शेती असते. म्हणजे की ही कंडिशन ॲज गुड ॲज जंगल कंडिशन आहे, ज्याच्यामध्ये बिबट्यांना आपली पिल्लं द्यायला,
खूप इझी आहे. निसर्गामध्ये जर एक बिबट्याने जर 4 पिल्ले दिली असतील, तर निसर्गतःच ते त्या पूर्ण प्रौढ अवस्थेपर्यंत जाईपर्यंत 2 ते 3 पिल्लं जगावतात आणि साधारणतः एखादं पिल्लू हे प्रौढ अवस्थापर्यंत जातं. परंतु ऊसाच्या शेतामध्ये त्यांना एवढा चांगला कंड्युसिव्ह एन्व्हायर्नमेंट भेटतो, की चारहीच्या चारही पिल्लं ही मोठी होऊन जातात आणि त्यांना जे खाद्य आहे, शेतावरती आढळणारी कुत्री असतील किंवा इतर आपण बघितलं की पोल्ट्रीचा वेस्ट लोकं बाहेर फेकून देतात. त्यामुळे त्यांना इझी अवेलेबल फूड आहे. त्याच्यामुळं त्यांना फूडसाठी पण जास्त स्ट्रगल करावं लागत नाही एक दुसऱ्यासोबत, की त्यांची टेरिटरी मार्क करायची आहे, टेरिटरी फाईट होतात. ह्या गोष्टी देखील फील्डवरती घडत नाही आहेत. त्याच्यामुळं बिबट्याचं पॉप्युलेशन हे एवढं जास्त वाढलेलं आहे. ते मॅनेज करणं, ते मॅनेज करताना आउट ऑफ द फॉरेस्ट जाऊन, म्हणजे माणसाच्या अधिवासात जाऊन, जिथं खेड्या आहेत, वस्त्या आहेत, जिथं जंगल नाही आहे, परंतु सो कॉल्ड जंगल, जे उसाचं जंगल आहे, त्याच्यामध्ये जे प्राण्यांचा वावर वाढलेला आहे, ते मॅनेज करताना खरं कस लागतो. याच्यामध्ये आमचं ट्रेनिंग असेल, जे ट्रेनिंग साधारणतः 2 वर्षाचं फार एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग असं आमचं होतं. ज्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला पूर्ण भारतातल्या चांगल्या प्रॅक्टिसेस दाखवल्या जातात. त्यानंतर की आपला फील्डचा जो स्टाफ आहे तो काही वर्षापासून त्या भागात आहे, त्यांचा त्या भागात चांगला अनुभव असतो. याच्याबरोबर आम्ही जी योग्य सांगड घालतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या NGOचा मदत घेतो. कारण की सोशल कम्युनिकेशन करण्यासाठी आम्ही आमचं काम करत कम्युनिकेशन करणं तितकंसं थोडंसं तारेवरची कसरत होते. म्हणून आम्ही सोशल कम्युनिकेशनसाठी असेल, काही नवीन स्किल्स NGOकडे असतात, त्या आम्ही वापरण्यासाठी त्यांच्याशी एक प्रोजेक्टमध्ये असोसिएट होतो. ज्याच्यामुळं आपण स्थानिक मीडियाला आम्ही एकत्र घेतो, की मीडियामध्ये चुकीच्या बातम्या जाऊ नयेत. जसं की दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला, अशा पद्धतीच्या बातम्या जाऊ नयेत. त्यानंतर आम्ही नवीन टेक्नॉलॉजी वापरतो, ज्याच्यामध्ये थर्मल ड्रोन्स असतील, रात्री त्या बिबट्याला शोधण्यासाठी असेल. त्यानंतर काय करतो, की लोकल जे राजकारणी म्हणू किंवा की जे लोकप्रतिनिधी असतात, त्यांना आम्ही इन्व्हॉल्व करून घेतो, ज्याच्यामुळं ते लोकांचा प्रक्षोभ वाढणार नाही आणि आम्ही जो प्रॉब्लेम ॲनिमल आहे, त्याला लवकरात लवकर आम्ही रेस्क्यू करू. आणि त्यामुळं ॲनिमलला रेस्क्यू करण्याबरोबरच हे बाकीच्या सर्व गोष्टीची सांगड घालणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ही सगळी सांगड घातल्यानंतरच आम्ही त्या ॲनिमलला प्रॉपर रेस्क्यू करू शकतो. त्यामुळं वन अधिकाऱ्याचा जो जॉब आहे, याला पूर्ण सर्वांना एकमतानं घेऊन, आपल्या स्किलचा वापर करून, रिसोर्सेसचा वापर करून आणि ॲनिमलची बायोलॉजीचा विचार करून त्याला त्या भागातून काढणं आणि त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडणं, हा एक फार मोठा टास्क असतो आम्हाला आणि तो करण्यासाठी सर्व घटकांची गरज भासते. तुम्ही म्हणालात तसं आत्ता जसं तुम्ही नाशिकचा किस्सा सांगितलात की स्थानिकांचा रोष वन विभागाकडे ओढावतो. असं का बरेचदा होतं की कुठल्याही ॲनिमल एन्काउंटर नंतर, ॲनिमल ह्युमन एन्काउंटर नंतर वन विभागाकडे पहिलं एकतर बोट दाखवलं जातं की ह्यांची चूक आहे किंवा ह्यांच्यामुळे हे झालं. आपलं एज्युकेशन कमी पडतंय किंवा लोकांपर्यंत आपण पोचायला कमी पडतोय ह्या बाबतीत, की खरं तर वन विभागाचं दोष नाही आहे, हे अनेक गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत त्याच्यात. आता वारंवार याबद्दल बोललं जात आहे, सांगितलं जात आहे, तरीसुद्धा आजही कुठलंही वृत्तपत्र पहिल्यांदा अशीच बातमी छापतं की वन विभागाचं ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं म्हणून हे झालं वगैरे. सो काय नक्की तुम्हाला काय वाटतं, काय होतंय नक्की, काय आपण कमी पडतोय, वन विभाग कमी पडतंय लोकांबरोबर हा संवाद साधून त्यांना वन विभागाचं काम समजावून देण्यासाठी जे लोक आहेत, जे स्थानिक आहेत, ते समजून घ्यायला कमी पडत आहेत, नक्की काय? याच्यामध्ये नाही का मला एक पहिल्यांदा शेअर सांगावं असं वाटेल. येस. काय होतं की असं म्हणतात की हर एक को 2 गज जमीन भी चाहिए 2 गज कफन के साथ. इंसान के ख्वाहिश कभी इंतहा नहीं होती. माणसाला आपण किती जरी दिलं, लोकांना किती जरी दिलं, तरी लोकांना ते पूर्ण मिळालंय ह्याचा भास शेवटपर्यंत होत नाही. आपण जर पाहिलं की जे आत्ता जे ट्रॅडिशनल आदिवासीचा एरिया आहे किंवा गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूरसारखा एरिया आहे, जे लोक अजूनही निसर्गाची पूर्ण असोसिएटेड आहेत, जिथं वाघाला अजूनही देवता मानला जातो, तिथं कधीही कॉन्फ्लिक्टचा प्रॉब्लेम येत नाही.
त्यांच्या जनावरांना जरी वाघाने उचलून नेलं, त्याला नमस्कार करतात, म्हणतात वाघ देवता तुला हे आम्ही आमच्याकडून भेट किंवा अर्पण केलं असं म्हणतात. हा प्रॉब्लेम कुठे जास्त येतो? जिथं जास्त शहरीकरण झाले, लोक निसर्गापासून दूर गेलेत. त्यांना आज आपण पाहिलं की पुण्यासारख्या शहरामध्ये गवा आलेला आहे, पुण्यासारख्या शहरामध्ये बिबट्या आलेला आहे. आता जर आपण हे ज्यावेळेला आपण सायंटिफिक ज्यावेळेला डाटा पाहतो, पुण्यापासून साधारणतः 20 किलोमीटरवरती हायनाचे डेन आहेत. पुण्यापासून साधारणतः एक 25-30 किलोमीटरवरती इंडियन ग्रे वुल्फ आहे. पुण्याच्या आसपास किंवा पुण्याच्या पेरिफेरीला बिबटे आहेत. पण हे आपण नाही विचार करत आहे की तो त्यांचा ट्रॅडिशनल एरिया आहे की जिथं ते वर्षानुवर्षे राहत आहेत. आज आपण म्हणतो की बिबट्या आपल्या घरी आला, पण हे नाही बघत आहे की आपण बिबट्याच्या होमवरती आपलं घर बांधले नेऊन. जे शेतीमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये लोक जाऊन राहायला लागलेत, लोक जाऊन नुसती राहत नाही आहेत, ते रात्री ऊसाला पाणी द्यायचं काम करत आहेत, रात्री जमिनीवरती खाली बसायचं काम करत आहेत. मग बिबट्या कन्फ्यूज होते की हे त्याचं भक्ष्य आहे का माणूस आहे. मग त्याच्यावरती अटॅक व्हायचे प्रमाण वाढलेलं आहे. वन विभाग त्याच्या स्ट्रेंथप्रमाणे जेवढी लोक आहेत त्यांचा अवेलेबल रिसोर्सेसचा अगदी ऑप्टिमम यूज करत आहे. परंतु त्याला काहीतरी लिमिट आहे की एक 4-5 गावामध्ये आमचा एक वनरक्षक आहे, तो 4-5 गावं त्याला कव्हर करायचे आहेत. मग आता तो रोजच प्रत्येक ठिकाणी नाही ना उपलब्ध राहू शकत. त्यामुळं प्राथमिक रोष येणं साहजिक आहे. रोष आल्यावरती आम्हाला ते रिॲक्ट करणं आहे, आम्हाला तिथं मॅनफोर्स वाढवणे आहे आणि त्या झालेल्या रेस्क्यू ॲनिमलला रेस्क्यू करणं ही आमची प्रायोरिटी आहे. किंवा असा दगाफटका होऊ नये म्हणून आम्ही वेगवेगळे सॉफ्टवेअरचा पण यूज करतो, AI टेक्नॉलॉजीचा यूज करतो आहे, ज्याच्यामध्ये असे जे प्रॉब्लेम्स गावं आहेत त्या गावामध्ये AI टेक्नॉलॉजी लावून त्या गावाला जर बिबट्याचा वावर वाढला तर लगेच SMS अलर्ट गावकऱ्यांना पण जात आहेत. अच्छा. इथपर्यंतची टेक्नॉलॉजी आम्ही यूज करत आहे. हे कुठल्या गावात सध्या? हे पुणे जिल्ह्यात होते, जुन्नरमध्ये होते. हो हो, हे आत्ता सुरू ताडोबामध्ये झालं? होते, ताडोबाच्या बफर एरियामध्ये होते. हे आत्ता सुरू झालंय? हा, हे लास्ट 1 इयरची डेव्हलपमेंट आहे. वाव. म्हणजे जर ऍक्टिव्हिटी असेल तर तुमचे जे ट्रॅप्स आहेत किंवा ती टेक्नॉलॉजीतनं मेसेज सगळ्या गावाला जातो की अशी आता आपण पाहिलं असेल की आपल्याला बिबट्याचा अधिवासावरती आम्ही अभ्यास देखील करत आहे. सध्या WIAची टीम देखील काम करते, ज्याच्यामध्ये दे आर युझिंग द रेडिओ कॉलर, जे आपण ॲनिमलच्या नेकवरती कॉलर लावतो की त्याची मुवमेंट करण्यासाठी. नाव इट हॅज अ कॅमेरा इन टू इट. तर आपण नुसती मुवमेंट नाही तर तो कुठल्या क्षेत्रात आहे हे देखील पाहू शकतो. त्याचा पूर्ण अधिवास काय आहे, त्याचे मुवमेंटचे टाईम्स काय आहेत, हे सर्व आम्ही मॉनिटर करत असतो. तर बदलत्या टाईमनुसार नवीन AI टेक्नॉलॉजी असेल, वेगवेगळ्या GPS एनाबल टेक्नॉलॉजी असतील, ह्या सर्व टेक्नॉलॉजी आम्ही डे टू डे लाईफमध्ये वापरत आहे. सर, तुम्ही आत्ता बोलताना पुण्याच्या जवळपास असलेल्या हायनाजबद्दल, इंडियन ग्रे वुल्सबद्दल बोललात. ह्यांचा हॅबिटॅट मोस्टली ग्रासलँड्स आहे. आणि ग्रासलँड्सबद्दल मला नेहमीच या पॉडकास्टवरती जे गेस्ट आले आहेत आणि जे ग्रासलँड्सबद्दल बोलतात ते नेहमीच इंटरेस्टिंग वाटतं, कारण ग्रासलँड्सबद्दल तशी अजूनही म्हणावं तेवढी माहिती नाही आहे. तर एकतर आधी ग्रासलँड्सबद्दल मला ऐकायला आवडेल आणि मग आपण पाहिलं ना की पुणे जिल्हा किंवा जर आपण महाराष्ट्रातले जे नॉर्थवरून साऊथकडे जाणारे जिल्हे आहेत, नाशिक असेल, नगर असेल, पुणे असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, ह्या जिल्ह्यांमध्ये 2 प्रकारचे लँडस्केप आहेत. पहिला लँडस्केप आहे जो वेस्टर्न घाट आहे. वेस्टर्न घाटमध्ये एव्हरग्रीन किंवा सेमी एव्हरग्रीन, लश ग्रीन, व्हरायटी ऑफ द स्पीसीज हा पूर्ण सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये लँडस्केप आहे. आणि त्याचा जो शॅडो एरिया आहे राहिलेले उर्वरित तालुक्यात, जर पुण्याचा विचार केला तर जो आपला इंदापूर, दौंड असेल, बारामती तालुका असेल, हे सगळे तालुके आहेत हे ट्रॅडिशनली पठारे आहेत, ज्याच्यामुळे ग्रासलँड हे प्रामुख्यानं मूलभूत प्रमाणात हिस्टॉरिकल उपलब्ध आहे. या सर्व ग्रासलँडमध्ये जे प्राणी आढळतात त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वी कॅन नेम देम ॲज अ मिझो कार्निवरस. मिझो कार्निवरस कोण आहेत की जे ॲनिमल हे फूड चेनमधले नॉट ॲट द टॉप, नॉट ॲट द बॉटम अँड दे आर कार्निवरस. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने 5 स्पीसीज आहेत. पहिली स्पीसीज आहे ती इंडियन ग्रे वुल्फ. इंडियन ग्रे वुल्फ पण पूर्ण जगामध्ये 3000पेक्षा कमी आहेत. म्हणजे जेवढा इम्पॉर्टन्स आपण टायगरला देतो
इक्वली इम्पॉर्टन्स आपल्याला इंडियन ग्रे वुल्फला द्यायला पाहिजे, कारण की त्याचा लॉस ऑफ हॅबिटॅट एवढा जास्त आहे की त्याची पॉप्युलेशन इट स्टार्टेड ड्युंडलिंग. इंडियन ग्रे वुल्फ ही सगळ्यात महत्त्वाची स्पेसीज आहे की जे डिक्लायनिंग स्टेजमध्ये आहे. त्याच्यासोबत जे आहे तो आहे हायना. हायना जो इंडियन स्ट्राइप्ड हायना, ज्याच्या खूप साऱ्या डेन्स ह्या पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला इंदापूरला असतील, भिगवण साईडला असतील, मयुरेश्वर अभयारण्यात असतील, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्याच्या डेन मॉनिटरिंग करतोय. त्यानंतर नेक्स्ट स्पीसीज आहे की ज्याच्यामध्ये आहे फॉक्स. फॉक्स देखील एक असोसिएटेड स्पीसीज आहे की जे फार अबेंडंट आपल्या भागामध्ये अवेलेबल होती, परंतु स्लोली त्यांचं हॅबिटेट डिस्ट्रक्शनमुळे त्यांचं देखील पॉप्युलेशन कमी होत आहे. किती आहे आता? त्याचं इस्टिमेशन नाही आहे, पण इट इज ड्विंडलिंग ॲज गुड ॲज साधारणतः 4,000 ते 5,000 पूर्ण वर्ल्डमध्ये असतील ते. साधारणतः त्यानंतर जे नेक्स्ट येते सिवेट. सिवेट हे फार मुबलक प्रमाणात आजही पुण्यामध्ये उपलब्ध आहे, बाहेरही आहे. त्यानंतर जंगल कॅट अवेलेबल आहेत. अशा वेगवेगळ्या स्पीसीज ह्या पुण्याच्या आजूबाजूला ग्रासलँडवरती आहेत. याशिवाय आपण पाहिलं तर बर्ड्समध्ये हॅरियर असतील, वेगवेगळे हॅरियर तिथं रुस्टिंग करतात. देन खूप इम्पॉर्टंट स्पीसीज आहे सँडग्रोज. सँडग्रोज हा जमिनीवरती नेस्ट करणारा बर्ड आहे आणि दे ब्रीड इन टू द ओपन ग्रासलँड्स ओनली. आणि जी आयकॉनिक स्पीसीज आहे ती आहे की माळढोक, ज्याला म्हणतो आपण. माळढोक पक्षी आता एकच फिमेल फक्त आपल्याला सोलापूरमध्ये अवेलेबल आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि काही त्याचे इव्हिडन्सेस आहेत चंद्रपूरमधल्या, वरोरामधले. परंतु GI जो ग्रेट इंडियन बस्टर्ड आहे, जो खूपच मोठ्या प्रमाणात साधारणतः अगदी 10 वर्षापूर्वी साधारणतः एक 25 ते 30 बर्ड्स अवेलेबल होते आपल्याकडे. परंतु वायरिंगचं जाळं वाढलं, क्रॉपिंग पॅटर्न बदलले, जे ट्रॅडिशनली ग्रासलँड्स होते त्याच्यावरती इरिगेशन फॅसिलिटी आल्यामुळं आज तिथं शुगरकेन आणि ग्रेप्सचं कल्टिवेशन होते. त्यामुळे त्यांना ओपन एरियाच अवेलेबल नाही आहे, आणि तो ओपन एरिया अवेलेबल नसल्यामुळं ज्याच्यावरती हे बर्ड्स अवलंबून आहेत किंवा हे ॲनिमल अवलंबून आहेत त्याचं सर्व पॉप्युलेशन ड्विंडलिंग आहे. आज आपण पाहिलं तर आपल्याकडे खूप असं सुंदर असं चिंकारा हरिण उपलब्ध आहे पुणे जिल्ह्यामध्ये. ते चिंकारा हरिण मयुरेश्वर अभयारण्य असेल किंवा त्याचा सभोवतालचा एरिया असेल त्या पूर्ण एरियामध्ये अवेलेबल आहे. इझिली आपण त्याला साईट करू शकतो. शिवाय असा जो हार्बिव्हरस एकदम सुंदर असा प्राणी आहे तो आहे काळवीट. काळवीट देखील या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, आपण त्याचं सायटिंग करू शकतो. या दोन्ही ॲनिमलला किंवा रादर हे जो सर्व सेट ऑफ ॲनिमल इकोसिस्टम आहे ग्रासलँडची, ह्यांना फार कमी पाणी लागतं. ह्यांना पूर्ण 12 महिने हिरवा चारा लागत नाही. जो ड्राय गवत आहे त्याच्यावरती ते जगतात किंवा आजूबाजूच्या शेतीमध्ये जाऊन पाणी पितात. तर अशा पद्धतीची जी इकोसिस्टम आहे ही हिस्टॉरिकल पुण्यामध्ये आहे आणि त्याचं कॉन्झर्वेशन करण्याचं काम आम्ही करत आहोत. पण सर, हे जेव्हा ह्या इकोसिस्टमचं कॉन्झर्वेशन करण्याचं काम करताय असं तुम्ही म्हणता, तेव्हा एक्झॅक्टली काय पद्धतीने हे कन्झर्वेशन होत आहे? म्हणजे जसं आता बरेचदा ग्रासलँड्स दिसले की लोक समजतात की काय हे तर प्लांटेशनसाठी आयडियल जागा आहे, किंवा आता तिथे वेगवेगळे प्लांट्स उभे राहत आहेत, किंवा त्या लँड्स मोठ्या किमतींना विकल्या पण जात आहेत, जिथे कन्स्ट्रक्शन पण व्हायला लागलेलं आहे. रिअल इस्टेटसुद्धा त्या एरियाजमध्ये एन्क्रोचमेंट करते आहे. सो नक्की कन्झर्वेशन करताय म्हणजे कशा पद्धतीने ते होतं आहे, आणि त्याचा अवेअरनेस कितपत गरजेचा आहे, किंवा कितपत लोकांना हे कळणं गरजेचं आहे की बाबा ह्या ग्रासलँड्स आपल्याला वाईल्डलाईफ आणि ओव्हरऑल बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने, क्लायमेटच्या दृष्टीने, इकोसिस्टम्स म्हणून का कन्झर्व करणं गरजेचं आहे? सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ग्रासलँड्स ऑर नॉट द वेस्टलँड्स. ट्रॅडिशनली आपण ग्रासलँडला वेस्टलँडच्या कॅटेगरीमध्ये टाकून दिलेलं आहे. त्यामुळं एव्हरीवन वॉज थिंकिंग की हे एक वेस्टलँड, ह्याला आपण दुसऱ्या काहीतरी कामासाठी वापर करू शकतो. परंतु ग्रासलँड हा त्याचा एक युनिक हॅबिटॅट आहे, युनिक इकोसिस्टम आहे, ज्या इकोसिस्टममध्ये खूप सारे डायव्हर्स ॲनिमल सस्टेन करत आहे. कन्झर्व करणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या स्पेसीजला जगण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध राहील याची खात्री करणं. मग ते पोषक वातावरण काय काय करून आपल्याला उपलब्ध करता येईल, तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा फूड सोर्स सिक्युअर करायला पाहिजे.
आता जे हार्बीवर्स आहेत त्यांचा फूड सोर्स आहे ग्रासेस. काय झालंय की कुसळ्या नावाच्या गवतामुळं किंवा अशा वेगवेगळ्या व्हरायटीमुळं ग्रासलँडवरती रॅम्पंट त्यांची ग्रोथ झाली आणि त्याचंच सीड पडून परत कुसळ्याच गवत येते. मग याच्यासाठी आम्ही काय केलंय की ग्रासलँड रिस्टोरेशन आणि त्याची इम्प्रूव्हमेंट ऑफ द हॅबिटॅट केले, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ग्रासेस ज्या ट्रॅडिशनली आपल्या भागामध्ये उपलब्ध होत्या, जसं की असेल पवण्या असेल, डोंगरी असेल, मारवेल असेल, शेळ्या असेल, असं वेगवेगळ्या व्हरायटीचे ग्रासलँडचे प्लॅन्टेशन आम्ही करत आहोत. आणि ते प्लॅन्टेशन 3 वर्षापर्यंत सिक्युअर करतोय, की ज्याचं सीड डिस्पर्सल होऊन अगेन या ज्या स्पेसीस आम्ही प्लॅन्टेशन केल्यात त्या स्पेसी तिथं जगतील. आता काय आहे की एकच गोष्ट, कुसळ्याच गवत न्यूट्रिशनली परफेक्ट नाही आहे की जे हार्बिव्हरसला लागतं. आपण ज्यावेळेला त्याला डायव्हर्सिटी ऑफ द मेन्यू करतो ऑन देअर फूड प्लेट, दे हॅव द डिफरंट व्हरायटीज ऑफ द ग्रासेस, जे डिफरंट टाईमला फ्लॉवर करतायत, डिफरंट टाईमला त्यांचं लाईफ सायकल आहे, त्याच्यामुळं हार्बिव्हरसला पूर्ण ॲन्युअली चांगलं खाद्य मिळते. देन सेकंड थिंग इज वॉटर. वॉटरमध्ये काय करतोय आम्ही, वेगवेगळे वॉटर होल तयार करतोय. आता वॉटर होल तयार करताना देखील ही एक ट्रिकी गोष्ट आहे. ट्रिकी याच्यासाठी आहे की तुम्ही जर मोठा वॉटर होल केला तर त्याच्यामध्ये वाईल्ड पिग येऊन वायलोविंग करतील आणि वाईल्ड पिगची पॉप्युलेशन एनहान्स होईल आणि ते शेतीला आजूबाजूला नुकसान करते. म्हणून आम्ही वॉटर होल करताना छोटंसंच वॉटर होल तयार करतो, ज्याच्यामध्ये बर्ड्स येऊन पाणी पिऊ शकतात, चिंकारे येऊन पाणी पिऊ शकतो, परंतु वॅल्युविंग करायला जागा नाही उपलब्ध राहणार. असे इंटरव्हेन्शन आम्ही करतो. त्याच्यानंतर काय आहे की फायर सीझन असतो. फायर सीझनमध्ये आम्ही फायर मॉनिटरिंग करतो, कंट्रोल बर्निंग करतो, ज्याच्यामुळे जंगलाला आग लागणार नाही आणि त्यांचं खाद्य जे आहे त्याचं नुकसान होणार नाही किंवा त्यांच्या घरट्यांना, त्यांच्या पिल्लांना त्रास होणार नाही. त्यानंतर काय करतो आम्ही की वेगवेगळी सॉईल मॉइश्चर कन्झर्वेशनची कामं करतो, की जो पाऊस जंगलामध्ये पडतोय, जी रन ऑफसोबत माती जाते ते तिथंच ट्रॅप करतो. त्याच्यामुळं काय होतं की व्हेजिटेशन चांगलं येतं आणि पाणी पर्क्युलेशन झाल्यामुळं झाडांची ग्रोथ पण चांगली होते किंवा त्या पाण्याचा तिथंच थांबल्यामुळं होणारा पुढचा रन ऑफ हा कमी होतो. याच्यानंतर आम्ही काय करतो की अवेअरनेससाठी वेगवेगळे प्रोग्राम घेतो, जसं की आम्ही स्पेशली वाईल्ड लाईफ वीक घेतो. ऑक्टोबरचा पहिला वीक जो असतो तो वाईल्ड लाईफ वीक घेतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या शाळांना, कॉलेजेसला जाऊन अवेअरनेसचं काम करतो आजूबाजूच्या. त्यानंतर एक पक्षी सप्ताह घेतो नोव्हेंबरमध्ये साधारणतः. तर असे वेगवेगळे पब्लिक आउटरीचचे कार्यक्रम घेतो. आता नवीनच प्रोग्राम आपण चालू करतोय खांडेकर सरांच्या संकल्पनेमधून, चला जाणूया वनांना. याच्यामध्ये विविध शाळेतल्या मुलांना आपण जंगलामध्ये नेऊन दाखवणार की काय ॲक्च्युली काम चालतं, का कॉन्झर्व केलं पाहिजे, त्या कॉन्झर्वेशननुसार आपल्याला पुढं फ्युचरमध्ये काय फायदा होऊ शकतो, याचं अवेअरनेस आम्ही ही शाळकरी मुलांमध्ये वाढवण्याचं काम करणार आहे. पण हे वेन यू से जंगल, हे ग्रासलँड्सवाल्या एरियाजमध्ये मुलांना घेऊन जाणं चालू आहे आता का जंगलात नॉर्मल? आता सी, जंगल मीन्स इट इन्क्लूड्स एव्हरीथिंग. येस, पण आपण जे आपण तुम्ही जाणार म्हणताय दोन्हीकडे. ओके. वेस्टर्न घाटमध्ये पण घेऊन जाणार आहेत, ज्या त्याच्या आजूबाजूच्या शाळा आहेत त्यांना, आणि ज्या ग्रासलँडच्या आजूबाजूला त्यांना ग्रासलँडला घेऊन जाणार आहे. आणि फॉर दॅट मॅटर आय वॉन्ट टू क्लेरिफाय, जंगल इन्क्लूड्स द ट्रीज, हर्ब्स, बुशेस, ओपन फॅलोलँड्स, ग्रासलँड्स, देन वॉटर मार्शेस, एव्हरीथिंग इन्क्लूड्स द जंगल. तो त्या भागातला हॅबिटॅट आहे, त्या भागातला नीच आहे. ग्रासलँड्स बाबतीत बोलताना मला नेहमी हा प्रश्न पडतो की आता इंडियन ग्रे वुल्स असतील किंवा फॉक्सेस असतील किंवा हायनाज असतील, इतक्या ओपन ग्रासलँड्सवरती ते ज्या पद्धतीने हंटिंग करतात किंवा ज्या पद्धतीने त्यांचा वावर असतो, त्यामध्ये बरेचदा असं बघायला मिळतं की ते आता जसं तुम्ही म्हणालात की त्यांचं पॉप्युलेशन तर डिक्लाईन होतच आहे, पण बरेचदा हे पण बघायला मिळतं की जिथे अशा पद्धतीने सायटिंग होतं आहे तिथे काही ठिकाणी अजून जिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटने इंटरव्हेन्शन करून जिथे ग्रासलँड्स सफारीसाठी ओपन नाही केलेत, तिथे बरेचदा लोकल कम्युनिटी जी आहे तिथली लोक जनरली तो एरिया त्यांचाच असल्यासारखा वापरत असतात आणि तिथे त्यामुळे बऱ्याचशा अशा एलिमेंट्स इंट्रोड्यूस होतात ज्याचा खरं तर त्यांना तोटा आहे त्या प्राण्यांना. बरेचसे जण पार्टीजसाठी ह्या लँड्स वापरतात, काही जण हुरडा पार्टी किंवा शेतीत
काहीतरी एखादं पीक घेऊन तिकडे जाऊन काही ठराविक सीझन्समध्ये हे घडतं. ह्याबद्दल काय सांगाल? कारण हे ग्रासलँड बाबतीत जास्त घडताना मी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे तिथली वाईल्डलाईफ बरेचदा डिस्टर्ब होते. हे सुद्धा अनेक ठिकाणी नोटीस झालेलं आहे. जसं अगदी बरोबर आहे की अशा घटना हिस्टॉरिकली घडलेल्या आहेत किंवा घडतात देखील. तर याच्यामध्ये वन विभागाच्या ज्या जमिनी आहेत किंवा सँच्युरीज आहेत, याच्यामध्ये वी हॅव स्ट्राँग नो पॉलिसी. आम्ही कुठल्याही पद्धतीच्या पार्टीज किंवा बाहेरून आणून खाणं किंवा अशा गोष्टी अलाउच नाही करत. परंतु ह्या घटना घडू शकतात ज्या प्रायव्हेटली ओन्ड लँड आहेत. प्रायव्हेटली ओन्ड लँड जे आहेत त्याला आम्ही जिथं अशा वन्य प्राण्यांचा वावर आहे, तिथं आम्ही पहिल्यांदा मौखिक सांगून देतो की बाबा तुमच्या एरियामध्ये वावर आहे, तुम्ही अशा गोष्टी अवॉइड करा. जर अशा अवॉइड नाही झाल्या कॉन्सिक्युएंटली तर आम्ही त्यांना रिटर्नमध्ये पण देतो की तुम्ही अशा गोष्टी करणं टाळलं पाहिजे. आणि वन्य प्राण्यांना वनाच्या जमिनीवरती किंवा वनाच्या जमिनीच्या बाहेर देखील कोणी इजा करत असेल तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई आम्ही करत असतो. जंगल एकोस. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते. पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोसचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.